श्री काशीखंड अध्याय 7. श्री गणेशाय नमः. आता विमान जाईल वैकुंठासी, श्रोते हो सावधान व्हावे अहर्निशी. येथे एक पृच्छा असे जियसी, ती परिसावी एकाग्रमणे. विदेही झाला शिव शर्मा, तरी कैसा नेला जीवात्मा. सूरगण नेती उत्तम धामा, कवण तो मार्ग तयांसी. स्थूल देह मृत्यू लोकी निमाले, दुसरे देह कैसे निझाले. की ते सृष्टीकर्त्याने निर्मिले, त्वरित ते समयी. ऐसा वक्ता वदे प्रश्न, तव श्रोता अत्यंत विचक्षण. म्हणे दुसरे देह कोठून, तत्काल झाले नेनवे ते. जरी मानवी सांगतसे ग्रहण, जलधरांची वृष्टी अवर्षण. तरी दुसरा देह श्रेष्ठाचे न केवी पान करवे. शोणित शुक्रांचे देह दावी, दाऊनी मागुती लपवी. तरी श्रेष्ठा न होय केवी, दुसरा देह निर्माण. कपित्थ फळ मातंग भक्षिती, तैसेच पडे पीत क्षिती. तरी सृष्टी करी हे परीक्षिती, केवी न होय सर्वथा. परी तो गुप्त न दिसे जाण, जैसा अदृश्य विचरे पवन. न दिसे तरी त्यासी जण, काय अनृत वदती ते. जैसी निद्रा कीजे भूमी शयनी, आणि स्वप्नी आरुडे सुखासनी. तरी तो देह जी कोठुनी, होतसे दुसरा पै. देहत्रय स्थूळ लिंग कारण, चौथे शरीर महाकारण. याचे चतुर्विध विवरण, ते सांगेन सर्व आताची. या शरीरत्रयाचे जे मूळ, ते हाची म्हणजे देह स्थूळ. तेथींची वर्तणूक सकळ, ते उमटे देहत्रयी. शुभाशुभ कर्मे स्थूळापासुनी, जे जे वर्ते ते ते दिसे स्वप्नी. नाना दाखवी जे दर्पणी, तेची दिसे सदृश. असत्य कर्म स्थूळी करी, ते सापडे जी लिंग शरीरी. मग बांधुनी यम किंकरी, नेई जेती यमपुरी. जे सत्कर्म इच्छी मानसी, ते कारण देहे पावे सुषुप्तीसी. तो न सापडे जी यमपाशी, पुण्यशील त्याजासी समची पाप पुण्य. त्यासी मनुष्य जन्म पावन. हे प्रहरू इच्छी ज्ञान, तो महाकारण देहमुक्ती. महापुण्ये महाकारण जोडे, महापापे लिंग देह सापडे. मग बांधुनी नेती बळी आढे, यमपुरीसी. 12 लक्ष योजन, ते यमपुरी असे विस्तीर्ण. तितुकी कोंदली दिसे यमसैने, अघोरादिकी. 5 सहस्र योजने बहुरंगी, प्रदक्षिणा असे यमदुर्गी. 101 योजने नभमार्गी, उंच हुडे असती पै. तरी त्यास्तव कीजे पुण्य, करावे कृष्ण धेनू दान. क्षुधा काळी मिष्टान्न, ओगरीजे अनाथासी. महातीर्थी दीजे दान, विधियुक्त करुणी पूजन. पुण्ये तरी जे पाप भोगण, केलिया फळाचे. 12 सहस्र यमपुरीसी, अघोर कुंडे असती दोषियांसी. ते असो आता कथेसी, होतसे विलंबू. भिवोनिया दुस्तर पापासी, शिवशर्म्याने जोडिले पुण्यासी. तो दिमानी बैसोनी वैकुंठासी, जात असे महाप्रेमे. जेवी महायागाचा धूम्रजाण, उद्भवताची सेवी गगन. तैसे उचलले विमान, क्षण एक न लागता. ते सुशील पुण्यशील गण, तैसाची शिवशर्मा ब्राह्मण. वैकुंठा जाता कवण, कवण लोक देखिले ते वेळी. शिवशर्मा पुसे गणांसी, हेमवर्ण दिसतसे आम्हासी. येथील लोकांची गती कैसी, ते मजसी निरूपावे. मग ते सुशील पुण्यशील गण, म्हणती शिवशर्म्या सद्गुण. विदेही झालासी तू पूर्ण, मायापुरीस एवेळी. काय वर्णावे तव सामर्थ्य, तू वाचुकविला यमपंथ. आता सांगो तूज यथार्थ, जे जे पुससी आम्हासी. हेमवर्ण दिसतसे अटक, येथे असती पिशाच लोक. जे मृत्यूलोकी दूषक, त्यांस हा लोक प्राप्त होय. नाना दुष्नर्मे मृत्यूलोकी, आचरले जे महापातकी. ते घातले या अटकी, ब्रह्मारण्य वना माझारी. गण म्हणती शिवशर्म्यासी, यांची कर्माची गती कैसी. हा लोक प्राप्त झाला यांसी, ते परिसाजी द्विजवर्मा. नित्य कपट व्यापारी, मान्यांचा अपमान करी. लांछेने द्रव्य अंगीकारी, ऐसे एक दीर्घदोषी ते. मान्य असे स्वामीचा सेवक
सेवक, दोषाविन दुःखवी लोक. दोषया माझी मुख्य नायक, दीर्घ दोषी तो एक. लोकांचे ऐश्वर्य हरी, आणि सहकुटुंब उदर भरी. पाप पुण्य जो न विचारी, ऐसा एक दोषी तो. श्रेष्ठपणे अन्यासी दुःख व्हावे, आणि कल्पी आपुलेच बरवे. परवस्तू हरावयाची दैवे, रात्रंदिवस जपे जो. उगीच देही मान्यता आवंगे, आणि सर्वांसी क्लेश देई अंगे. एकाचे उणे एकासी सांगे, ऐसा एक दीर्घदोषी. एक निंदिती महामतासी, एक नाशिती स्वामी कार्यासी. एक लक्षिती कुल स्त्रियांसी, ऐसे हे महादोषी. एक विरोधी कपट शरीरी, भल्याचे घरी वळसा करी. ब्रह्मस्वाचा अभिलाष धरी, ऐसे एक दीर्घदोषी. ऐसे जे दीर्घदोषी करीती, अमान्य स्वामी कार्यासी. एक लक्षिती परन्युन्यासी, ते वसताती या स्थळी. जे सदा दुसऱ्याचा द्वेष करीती, त्यांसी ही पिशाच लोक प्राप्ती. राक्षसा ऐसे देह पावती, महारण्यी ते जाणपा. 30 सहस्र संवत्सर, त्यांसी दंडिती यम किंकर. तरी ते आता सविस्तर, सांगू तुझ प्रति साक्षेपे. तेव्हा यमदूत काय करीती, 10 सहस्र योजने भूमी जळती. उष्णकाळी पापिया बैसवीती, तेथे छळीती रात्रंदिवस. शीतकाळी ते उष्ण कल्पित, तेव्हा काय करीती दूत. मुसळधारी जलवृष्टी करीत, पिशांच्यावरी ते धवा. जेव्हा कल्पिती भोजन, तेव्हा क्षुधा पर्वता समान. भक्षण मिळे 12 योजन, तेथे नेती पिशाच लोक. जेव्हा कल्पिती निद्रेचे स्थळ, तेव्हा अवनी सरांटे विपुल. तीक्ष्ण शूळावरी सकल, निजविती दृष्टांसी. ऐसे 30 सहस्र संवत्सर, त्यांस जाचिती यम किंकर. मग मागुती यमनगर, प्राप्त होय तयांसी. ऐसे पिशाच लोक देखिले, शिवशर्म्यासी गणी सांगितले. पुढे विमान जव चालिले, तव देखिला स्थूल लोक. स्थूल तयांची शरीर, कृष्णवर्ण भया महाभयंकरे. परीती आचारे ना विचारे, वर्तत वसती सर्वदा. शिवशर्मा पुसे गणांप्रती, कैसे या स्थूल लोकांची गती. मग ते विष्णुगण सांगती, शिवशर्म्याप्रती ते धवा. हे जन्मांतरीचे सत्य कृपण, नेनती पापणा पुण्य. लक्ष्मीच्या स्वार्थे धर्मदान, न करीते हे अविचारे. महाधनाढ्य जन्मनंतपर्यंत, अमंगल असती वर्तत. धर्त करावयासी ज्यांचे चित्त, स्वप्नीही नातुडे. जे जे द्रव्य मिळविती, ते ते क्षिती माझी आच्छादिती. मिष्टान्न भक्षावयाचे पंक्ती, जन्मांतरी घडेना. ऐसे जय जन्मांतरीचे कृपण, अमंगळ वस्त्रे भूमी शयन. परगृही भक्षिती अन्न, आपण कधी न वेंचिती. ऐसे जे धर्माधर्म नेनती, मान अपमानांची लाज न धरिती. त्यांसी ह्या स्थूल लोकाची प्राप्ती, होत असे निश्चय. 1 लक्ष संवत्सर, तेथे वसती ते दोषी नर. त्यानंतरे यमपुर, प्राप्त होय तयांसी. यम पाहुनी धर्माधर्म, जैसा दोष तैसा देतसे जन्म. त्या दोषियांचा गुणधर्म, बोली जेल पुढारी. ऐसे ते सुशील पुण्यशील गण, शिवशर्म्यासी स्थूल लोक दाविती पूर्ण. मग पुढे चालते झाले विमान, तव तो देखिला गंधर्व लोक. हे देवलोकींचे विद्याधर, संगीत गायन नृत्यकार. जेने संतोषती सुरवर, ऐसे ते नवरस पूर्ण नगर पै. तरी ते महादिव्य शरीरी, सर्व जाणती कळाकुसरी. विमान चालतसे जव पुढारी, तव देखिली यमपुरी पै. तेथे अपूर्व वर्तले ते क्षणी, धर्म बैसलासे सिंहासनी. तो भृत्यांसी वदला वचनी, चला पाहू ते ऐश्वर्य. मृत्युलोकी मायापुरीसी, मृत्यू झाला शिवशर्म्यासी. म्हणून विष्णुगण तयासी, नेताती जाण वैकुंठा. म्हणून धर्मराज सहपरिवारी, आला यमपुरी बाहेरी. तव शिवशर्म्यासह गण झडकरी, आले समीप ते समयी. शिवशर्मा आणि विष्णुगण समीप आले विमानी बैसून. ते देखुनी सूर्याचा नंदन, मग काय बोले ते परियेसा. म्हणे शिवशर्म्या परियेसी,
तुवा जोडिल्या पुण्यराशी, म्हणून माया पुरीसी पडला देह पुण्यभूमी. मग धर्मराज बद्ध करी शिवशर्म्यासी नमस्कारी, म्हणे तुवा केले त्रैलोक्या माझारी, न भूतो न भविष्यती. शिवशर्म्या तुझा ऐसा कोणी, न देखो या त्रिभुवनी. जो का आरुढे विमानी, तया वैकुंठ प्राप्त होतसे. मग धर्मराज संतुष्ट करेसी, नमस्कारी विष्णुगणांसी. आमुचा प्रणाम श्री अनंतासी, निरूपावा आदरे. सुफळ जन्म आमुचा आज, शिवशर्म्या तुझ देखिले सहज. मग आज्ञा घेऊनी धर्मराज, प्रवेशला नगरी सत्वर. मग शिवशर्मा विष्णुगणासी, हा कोण ऐसे पुसे तयांसी. हे कोणाचे नगर ते आम्हासी, निरूपावे भावपूर्वक. गण म्हणती शिवशर्म्या उत्तमा, तुझे प्रश्न करीसी आम्हा. ते तू परिसे गा अनुपमा, एक चित्ते करुणिया. या नगराचे नाव यमपुर, ये नगरी यमराज्यधर. चहूखानींचे जीव अपार, वसती येथे सर्वदा. तव प्रश्न करी शिवशर्मा उत्तम, हाजी होय कैसा यम. हा मनोभावेसी धर्म, सात्विक भाव दिसे याचा. सूर्यासी पडे अंधकार, चंद्रासी उपजे तापज्वर. तरी हा यम भाव क्रूर, टाकील वाटे अहर्निशी. यम तो कैसा जी भला, शेष तो कैसा निर्विष झाला. कृषाणू वसनी बांधिला, केवी निवांत राहे तो. मग ते सुशील पुण्यशील गण, शिवशर्म्यासी देती प्रतिवचन. या यमाचे सात्विकपण, सांगो काय तुझ प्रती. शिवशर्म्या तुझ ऐसा पुण्यशील, शरीरी नाही गा दोषमळ. ज्याचे मन शुद्ध केवळ, शुद्ध स्फटिक ज्यापरी. त्या शुद्ध स्फटिकावरी जैसे नाना रंगांचे दिसती ठपे, होती त्या त्या रंगा ऐसे हे गुण सत्वाचे असती. जैसे सर्व रसी मिळे वीर, रसा ऐसे होय कडू मधुर. तैसा यम धर्म सात्विक क्रूर, होय पुण्य पापास्तव. तुझ सारिखा जो पुण्यशील भक्त, तयाचा यम हो शरणागत. योगेश्वरा माझी महामहंत, धर्मराज जाणहा. यासी प्रसन्न झाला शंकर, प्रतापे वधिला लवणासूर. जेने देवांवरी तोडर, बांधिला होता पूर्वीच. केला यमपुरीचा राज्यधर, 14 कोटी याचा परिवार. आणि चहूखाणींचा जीवांकुर, निमित्त जाण तोची हा. 12 लक्ष योजने गणती, या नगरीची असे जाण वस्ती. चहूदिशी 4 द्वारे असती, यमपुरीसी जाणपा. 100 योजने दुर्ग आकाशी, प्रभाफांके जैसे रवी शशी. ते दिव्य तेजे 10 दिशांसी, गगनोदरी हुडे ते. तेथे रवी सुताची मंदिरे, रत्नखचित मनोहरे. 21 खणांची दामोदरे, वरी ध्वजा थोर मिरवती. ऐसा हा यमराव महद्भूत, दोषियावरी महाकृतांत. मृत्यू लोकी याचे भृत्य, अद्भुत बांधिती महादोषिया. सूक्ष्म देहे महादोषी, यमगण नेती यमपुरीसी. मार्गी जाचिती थोर तयांसी, तरी तो मार्ग कवणे परी. तो मार्ग मृत्यू लोकीहुनी ऐक, असे शायशी 100 योजन देख. तेथे असती तप्त लोह कंटक, दोषिया नेती त्यावरुणी. म्हणून दान काय कीजे, उपानह दान सत्पात्री दीजे. मग तो दुस्तुरु मार्ग, तरी जे हेला मात्रे करुणी. तया पुढे योजने 100 तप्त वाळू पसरली मेदिनी. महादोषिया तया करुणी, वरुणी नेती यम किंकर सर्वदा. यास्तव काय कीजे दान, मार्गी पोही घालिजे म्हणून. मग सुखे जाईजे उतरोण ते भूमिसी. त्यापुढे 10 सहस्र योजन, भूमी जळत महाअग्न. महादोषिया नेती त्याजवरुण, ते आक्रंदती थोर दुःखे. यास्तव पुण्य काय कीजे, वापी कूप तडाग बांधिजे. उष्णकाळी अवश्य दीजे, उदक दान प्रीती भरे. त्यापुढे असे महादारुण, 16 सहस्र संख्या योजन. शूळधारा असती तीक्ष्ण, त्यावरी चालविती दोषियांते. तेने दीर्घस्वरे आक्रंदती, मग दोषी येती काकुळती.
कृपाण एची यमदूतां प्रती जाचिती थोर दोषियांसी. यास्तव पुण्य काय कीजे सत्पात्री नाना दाणे समर्पिजे. मग तेने सामर्थ्ये तरीजे महादुस्तर शूळधारा. तया पुढे सहस्र एक योजन लोहाऱ्या महातीक्ष्ण पंच धारा त्यांसी जाण. तेथे घोर असे अंधकार तरी दान कीजे तयांसी. दीपमाळा लाविजे शिवापाशी नभ दीप ऊर्जमासी लाविजे प्रयत्ने करुणी. पुढे 18 सहस्र क्षिती महाशूळ रोविले असती. ते दोषियांते केवी भासती प्रलयाग्नी सारिखे. यास्तव पुण्य कीजे काही महाउष्ण काळाच्या ठाई. गलतिका लाविजे शिवालयी तेने निवारे दुस्तरे दुस्तर हे. पुढे 18 सहस्र योजने थोर भूमिका भरली प्रलय नीर. तेथे बुडविती यमकिंकर पुढे नेती दोषियांते. यास्तव काय कीजे पुण्य सत्पात्रासी दिजे भूमिदान. त्यापुढे असे 1 सहस्र योजन दोषिया दाहक कृषाणू. त्या कृषाणूसी आज्ञा ऐसी पोळवावे महादोषियांसी. तेव्हा उपजे दोषियांचे मानसी तृणकाष्ठा ते कवळावे. यास्तव काय कीजे पुण्य उष्णकाळी दधी भोजन आणि सुगंध चंदन कीजे उपचार विप्रांसी. ऐसे यमदूत जरी जाचितील तेने जीव म्हणाल जरी जाईल. तरी घोर दुःख कोण भोगिल म्हणून जीवात्मा अविनाश. नाशिवंत स्थूळ नाशिले वासनात्मक लिंग शरीर उरले. मग ते जीवात्मया प्राप्त झाले दोष भोगास्तव परियेसी. तो देह दूत बांधिती ऐसिया यातना करीत नेती. तव देखती तेज दीप्ती यमपुरींची अकस्मात. ऐसी ते यमपुरी पाहता शतयोजने रक्तपुवांची सरिता. तेथे दोषी बुडविती नेता डंखू धावती फणीवर. यास्तव सत्पात्री पूजन कृष्णधेनू दान का करुण. सहस्र विप्रा द्यावे भोजन दुर्गती ते नाशावया. ऐसे आणिलिया यमपुरीसी घोर कुंडी घालिती दोषियांसी. अनेक यातना करीती त्यांसी मग ताडिती यमदंडे. मग उष्ण वृष्णांचिया पारी बैसविती दोषी दुराचारी. मग उष्णपत्रे दोषियांवरी गळती वृक्षांची. जैसा असंख्या पिपीलिका सर्वांगी झोंबती कीटका. तैशी ती उष्णपत्रे दोषिका अंगी जडती तत्काळ. तप्त वाळूचे पुंज करीती त्यावरी दोषिया लोळविती. त्या उष्णत्वे नेत्र पडती दोषियांचे गळोनी. मग तप्त तैल आणून कुंभ भरीती परिपूर्ण. ते महादोषियांवरी शिंपूर्ण उपचारिती दूतत्पय. मग बळे लाविती केदारासी अलिंगण देवविती अग्निस्तंभासी. मग नेऊनी दोषियांसी लोह सुळावरी घालिती. श्वानवायास झोंबती व्याघ्रसिंह मूषक येती. तप्त लोही पिंड झडपिती पातकियांचे ते ठाई. 12 सहस्र कुंभी पाक यमपुरी माझी असती देख. ती तुके कुंभी पचवुनी दोषिक आणि ती धर्मसभेसी. तरी ते धर्मसभा कैसी पृथ्वीपती पुण्यराशी. बैसले असती आनंदेसी नामे तयांची अवधारी. उशीनर राजा आणि सुधन्वा जयद्रथ आणि श्रुतस्रवा अनुशाल्ववीर दृढधन्वा आणि रिपुंजय तो. दंतवक्र आणि यवण नाभाग आणि रिपुमर्दन. कर्दम राजा आणि धर्मसेन परमादी परांतक. गण म्हणती शिवशर्म्यासी ऐसे राजे धर्मसभेसी. तेथे बांधुनी उभे केले दोषी. मग धर्म बोले चित्रगुप्ता ते. घ्यावया कृतकर्माचे झाडा उभे केले सभेपुढा. दोषदंड पुण्यमाने गाढा सांगतसे धर्मराज. शिवशास्त्री श्रवण न देती सत्कर्म व्रथा मानिती. त्यांसी बधिरत्व प्राप्ती 1 जन्मपर्यंत. दुसरा जन्म कपोत्याचा जाणा वाकडे शरीर कर्कश शब्द नाना. तिसरे जन्मी लांबा होय खुणा हरड भक्षण तयाते. धर्म म्हणे चित्रगुप्ता अवधारी धर्म नीतीचा लोप करी. परद्रव्य हरणे उदर भरी त्यासी जन्म बिडालकाचा. एक स्वामी ते रणी सांडिती आपुले कार्यास्तव असत्य बोलती. तयांसी कवन जन्म होय प्राप्ती ते होता ती अजापुत्र.
रणी चुकविती मरण देह लोभमणी धरुण त्यांसी 84 लक्ष योनी पूर्ण जन्म घेणे निश्चयसी सांगती ज्ञानशास्त्रांच्या हतवटी श्रवण करी त्या नव्हे संतुष्टी परस्त्रियांची मातगोष्टी मानिती अमृता समान तयांसी सुकर योनी प्राप्त नरक भोगिती जन्मपर्यंत दुसरे जन्मी होती निश्चित घुंगुरडे नीच योनीसी कन्या देऊनी द्रव्य घेती एक गुरु शब्द नायकती एकाची निंदा करीती आपुले गृही बैसोनिया तरी त्यांसी जन्म कवण अनामिका द्वारी कृष्णश्वान अमंगळ भक्षी दीनवदन अस्थि फोडी धेनूंच्या ऐसे दोषियांसी दंड सांगता कथेसी होईल विस्तीर्णता जरी हे न सांगावे श्रोता तरी हे धर्मशास्त्र जाणपा मनोनी पुण्याच्या राशी जोडीजे बहुसायासी तुके नव्हे तरी वाराणसी सेविजे एक वेळा तरी अरे सुकृताचेनी कारण स्वर्ग सुखासी होईजे पावन महादोषास्तव जाण 84 लक्ष भोगीजे ऐसे यमपूर महाघोर ते निरूपिले सविस्तर विमान चालले वेगवत्तर शिवशर्मा गणांसहित शिवदास गोमा बद्ध करी श्रोतयांसी विनवी दीन वैखरी आता कवण लोक पुढारी देखिला ते परिसावे इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे यमलोकवर्णन नाम सप्तमाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।